स्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या भगवान त्र्यंबकेश्वर महादेवाच्या आणि ज्या सन्निध आपण बसला आहोत भगवान त्रिसंदेश्वर भगवंताच्या कृपेने श्री माधवानंद परमपूज्य आदरणीय गुरुदेव भगवान श्री माधवानंद महाराज यांनी ठिकठिकाणी चातुर्मास व्रत केलं. यतीश्वर आहे. यतीश्वराने शास्त्रामध्ये सांगितलं आहे की 2 महिन्याचे आमचे चातुर्मास असतात. 2 महिने एका ठिकाणी राहून जपतप अनुष्ठान स्वाध्याय अभिषेक असे धर्मकृत्य करावं. शास्त्रानं सांगितलं आहे तुमच्या लोकांचे 4 मास चातुर्मास असतात, आमचे येथील लोकांचे 2 महिन्याचे असतात. आपण करावं, दुसऱ्याकडून करून घ्यावं. ही संत हृदयाची भाषा आहे. आपण तर करावं, आपण तरेले नव्हे ते नव्हे कुळवू धरली इतराचं कडून करून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात ग्रस्त आश्रमाकडून करून घेणं त्याच्यापेक्षा अवघड आहे, कारण त्यांना वेळ नाही. आणि म्हणून देव असे कोणतरी एखादा महापुरुष असतो, तो आपल्या सर्वसामान्याकडून असं धर्मकार्य करून घेतो. त्यामध्ये आदरणीय सद्गुरू सेवापरायण यतिश्री माधवानंदजी महाराज यांच्या चातुर्मासाच्या शिवलिंगाच्या अभिषेकाच्या निमित्त आपण सर्वजण आलात. मराठवाड्यातून, विदर्भातून, नाशिक क्षेत्रातून, सर्व क्षेत्रामधून आलेले माझे माय बहिणी, बंधू भगिनी, बालगोपाल, बालकन्या, सर्वप्रथम तुम्हाला व्यासपीठावरून माधुगिरी बाबाचा नमस्कार आहे, प्रणिपात आहे आणि जय जनार्दन पण आहे. आदरणीय सद्गुरू साहेबपरायण यतिराज गुरुदेव भगवान श्री माधवानंदजी महाराजाच्या पवित्र पारांचरणी ओम नमो नारायण आहे. भे भगवान श्री संतोष गिरजी महाराज, श्री परशुराम गिरजी महाराज वायुवृद्ध आणि श्री क्षेत्र त्रिसंध्या क्षेत्र आहे. या ठिकाणी भगवान गौतमाची तपस्या भूमी आहे. भगवान गौतम ऋषी त्रिकाल संध्या करायची म्हणून या क्षेत्राला त्रिसंध्या क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि या इथं राहणं किंवा या भूमीमध्ये राहणं किंवा या भूमीमध्ये राहणं खूप तपस्या आहे. मुळात काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असेल म्हणून तुम्ही 2 महिन्याकरता कोणी या ठिकाणी आलात. आणि आमचे परशुराम गिरजी महाराज 52 वर्षापासून इथे तपभूमी आहे. श्री गौतमजी महाराज सकाळी साळ पेरायचे, दुपारी सोंगायचे आणि संध्याकाळी रात्र ब्राह्मण भोजन करायचे. अशी पवित्र भूमी आहे. आणि त्या भूमीचा नुसता संस्पर्श झाला तरी सर्व प्रकारचं दुष्कृत्य निघून जाण्याचं सामर्थ्य भूमीमध्येच आहे. आणि म्हणून श्री परशुराम गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री आणि रमण गिरजी महाराज आणि या भूमीमध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीची परंपरा आहे. जपतप अनुष्ठान करते ऋषी मुनिजन. ती अनुष्ठानाची परंपरा आमची आता 2020पासून कमी झाली. प्रकृती अस्वस्थामुळे आम्हाला महामृत्युंजयाचं अनुष्ठान करता येत नाही. म्हणून श्रवणगिरजी महाराज ते करतायत, तिकडं महेशगिरजी महाराज करतायत. संतोषगिरी महाराजांचे अनुष्ठान पुष्कळ झाले आहेत. आता सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कार्यासाठी आणि केवळ आम्हाला मौन असल्यामुळं किंवा आम्ही जात नाही बाहेर, त्याच्यामुळे त्यांच्यावर सर्व जबाबदारी आहे. म्हणून सर्व भे भगवंताला ओम नमो नारायण आहे. आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे वेदो नारायण सर्व ब्रह्मवृंदाच्या पवित्र पावनचरणी साष्टांग प्रणिपात आहे, नमस्कार आहे. मोठमोठ्या चांगल्या भागातले आणि वेदशास्त्र संपन्न आहे
दररोज रुद्राभिषेक होतो त्या हो, काय सांगू रुद्राभिषेकाचे. महामृत्युंजय जपविधी नावाचा ग्रंथ आहे. नुसतं पाणी वाहिलं तर काय आहे किंवा दूध वाहिलं तर काय. तुम्ही सारखे ग्रस्त आश्रमाला हे आवश्यक आहे, तुम्हाला पुण्याची गरज आहे. आम्ही काय, आम्ही भगवत भक्ताचे उत्तीर्ण झाले असल्यामुळं पुण्यकर्म तुम्हाला चुकून करून घ्यायचं. दुधाच्या अभिषेकानं काय होतं, मधाच्या अभिषेकानं काय होतं. मधाचा अभिषेक केला तर रोगराईचा परिणाम कमी होतो. दह्याच्या अभिषेकानं सौख्य मिळतं. दुधाच्या अभिषेकानं चांगल्या प्रकारचं ऐश्वर्य मिळतं. निदान पाणी पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवान शंकर जलधारा प्रिय आहे. आणि म्हणून द्या हो, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मंडळीच्या चरणी साष्टांग प्रणिपात आहे. आणि प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, त्यांच्या चरणी नमस्कार आहे. काही सुवासिन ब्राह्मणीन या ठिकाणी ब्राह्मणाबरोबर आले आहेत, त्यांच्या पवित्र चरणी नमस्कार करून आम्ही तर काही फार मोठे कीर्तनकार प्रवचनकार नाही. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या गुरुकुलातील एक विद्यार्थी आहे. साधर्म आहे थोडं, माधवनंदन माधवगिरीमध्ये. सांगणार मी तुम्हाला. का पुजारी साहेबांना पुस्तक आणून दिलं, बहुतेक वाचलं पूर्ण. मला थोडा वाचायचा छंद आहे किंवा व्यसन म्हणा तुम्ही, दुसरं व्यसन नाही काही, पण वाचायचं आहे. आणि म्हणून द्या, जे तुम्ही परमपावन 100-150 वर्षाची परंपरा आहे. 1879 पासून आतापर्यंत दिव्य महापुरुष या गाद्यांना मिळालेले आहे. त्यातल्या त्यात यतीश्वर, त्यातल्या त्यात उच्चवर्णीय ब्राह्मण, 12 महापुरुषांचे पदस्पर्शानं आणि मूळ पुरुष सहजानंदाच्या पुरुषांत ती गादी पवित्र आहे महाराज. म्हणून यतीश्वर मिळत नाही. उच्चवर्णीय यतीश्वर शक्य नाही, फार दुर्मिळ आहे. मुळात विरक्तता येणे त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. यतीश्वरामध्ये किंवा ब्राह्मणामध्ये किंवा उच्चवर्णीयामध्ये अशी विरक्तता येणे सोपी गोष्ट नाही. भगवान दत्तात्रेय, त्यांची परंपरा पहा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा पहा. ही परंपरा फार उदात्त आहे. वाचल्यानंतर थरारलो मी. बहुतेक चरित्र वाचलेलं आहे. तुकाई महाराजाचं चरित्र पण थोडंफार वाचलेलं आहे. गोंदवलेकर महाराजाचं चरित्र पण थोडं वाचलेलं आहे. आणि म्हणून द्या, या प्रसंगी तुम्ही अतिशय चांगल्या परंपरेमध्ये आलात. अशी परंपरा कलियुगामध्ये पाहणं अवघड आहे. जेव्हा वाचतो तेव्हा समजतं आम्हाला काय सद्गुरू जनार्दन स्वामीची परंपरा आणि परंपरा काही वेगळी नाही. आम्ही पण आदिनाथ भगवान शंकराचेच भक्त आहोत. आम्ही दशनाम संन्यासी आहे. आमच्या आराध्य दैवत भगवान दत्तात्रेय आणि दैवत आमचं आणि भगवान शिव आहे. आणि म्हणून द्या काहीतरी हे नातं उघडत राहू द्या, लावू नका. दरवाजे उघडं राहू द्या सर्व. इट इज नॉट हॉल. हे प्रवचन सभागृह आहे. सगळे दरवाजे उघडे पाहिजे. पंतरोपण कोण येईल ऐकायला सांगता येत नाही. शिवार्पण. सर्वांना आणि सर्वांना वंदन करून आपल्या परंपरेसाठी अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञान कर्म संन्यास योग समजून सांगताना आणि 34व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. श्लोक सर्वांचा परिचयाचा आहे. इथं वारकरी संप्रदायाचे आमचे हरिभक्तपरायण गोरक्ष महाराज आणि त्यांचे बंधू योगेश, चांगले योगेश महाराज, ते की लहान मुलांना शिकून राहिलेत. ही संस्काराची आज गरज द्यावं. मला एका जण सांगितलं, तुम्ही तर श्रीमंत आहे, तुमचं मुलं का बरं, तुम्ही तर इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घातला आणि जाऊन येऊन करतो तो, आणि मग का बरं घातला. त्यांनी सांगितलं की उघडं ठेवा दरवाजा ताई. म्हणलं का बरं तुम्ही संस्थेत घातला. म्हणे बाबा शिकला नाही तरी चालेल, पण तो
कॉलेजमध्ये गेला ना इकडं तिकडे शिट्ट्या मारणार नाही एवढं मला खात्री आहे. किती मोठा संस्कार आहे. उच्चवर नाही चांगलं म्हणजे श्रीमंत आहे. म्हणून द्या हरिभक्तपरायण मंडळी आता नाशिकपासून ते इथपर्यंत वन वे इतकी पब्लिक. मला तर कुंभाचा धाक पडला. बरं आपलेच भक्त खूप आहे. बरं आता नवीन भक्त जोडले परत हे माधवानंद महाराजांची. त्या आम्हाला तर जागा राहील की नाही बसायला तेवढी जागा. नाशिकपासून इथपर्यंत दोन्ही तरफ एक तरफ पूर्ण बंद. कसं काय एवढं रामवारी सागर उलटला सगळा. शिवाय आज ही एकादशी जी आहे ना ही श्रावण महिन्यातली हरिहर एकादशी. हरिहराची भेट आहे. त्याच्यामुळं दोन्हीचे भक्त सर्वांना वंदन करून भगवान सांगतायत. 34वा श्लोक आहे. बहुतेक लोकांचं समाधान आणि पाठांतरातला आहे. माऊलीला फार गोड लिहिलेलं आहे. श्री भगवान वाच तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले भगवान गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे माझे मन बुडगे. हे फार पावन क्षेत्र आहे महाराज. वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आहे. भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांनी संपूर्ण भरतखंडाची यात्रा केल्यानंतर ही भूमी निवडली. श्री क्षेत्र त्रिसंध्या क्षेत्र त्र्यंबकराजाची भूमी महासमाधीकरता निवडली. त्या महासमाधीचा शोध संवाद 250 वर्षापूर्वी नाथबाबांना लावला. आणि मग धर्माला किंवा भागवत धर्माच्या प्रचाराला सुरू झालं. म्हणून या भूमीला फार महत्त्व आहे. खरं वास्तविक ते शिवपीठच निवडलं आहे. माऊलीनं पण शिवपीठ निवडलं. श्री क्षेत्र आळंदी सिद्धेश्वर मंदिराच्या खाली. इथं सुद्धा त्रिसंध्या क्षेत्र निवडलं. आणि अशा प्रकारचं माऊलीच्या कृपा त्यांची झाली. माझ्यावर सद्गुरूची कृपा झाली. सद्गुरूची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही महाराज. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्यांच्यामध्ये आहे. करून घेतील, स्वतः करतील, नाही तर निश्चित संकल्पानंसुद्धा होऊ शकतं. अशी शक्ती आपले गुरुदेव मोठ्या बंधूंनाच आणि गुरुपद देऊन ही परंपरा आहे महाराज. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बौद्ध गोरक्षाशी केला. आणि गोरक्षवाळाला गहिनी प्रसादे निवृत्तीदाता. बाबा 750 वर्ष झाले. कालच आमच्याकडं ज्ञानेश्वर माऊलीचा आणि उत्सव साजरा झाला. जयंती उत्सव फार गोड कार्यक्रम झाला. सगळ्यांनी कौतुक केलं. माऊलीचं पाळणा वगैरे करून गोड असा फोटो माऊलीचा बालपणाचा लावला. आणि सगळ्यालाच आनंद झाला. हरिभक्तपरायण कृष्ण महाराज राय त्यांनी ठेवला होता कार्यक्रम. आणि माऊली माझ्या काळजाचं देठ आहे, ज्ञानेश्वरी माझ्या काळजाचं देठ आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जात नाही कार्यक्रमाचा, आश्रमात कार्यक्रम करू. आणि म्हणून फार उदात्त परंपरा आहे. अरे निवृत्तीनाथ हा बाबा 750 वर्षापासून वाट पाहतोय. नाही 2552 वर्षापासून वाट पाहतोय की कधी मला असा सदशिष्य मिळेल. आणि गहिनीनाथानं डोक्यावर ठेला महाराज. आणि निवृत्तीनाथ महाराजाला परात्पर ज्ञान झालं. त्याला पराज्ञान म्हणतात. ते ज्ञान त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज दिलं. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरुविना देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. त्यांच्या कृपेने मी हे माझा मराठाची बोल कौतुके मराठीमध्ये भाषांतर करणाऱ्या भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये भगवान सांगतायत. तै ज्ञान पैगा बर्वे जरी मनी आथिया नावे तरी संताया भजावे सर्वश्रेष्ठी. जे ज्ञानाचा पुरवठा ते सेवा साधारवंता
स्वाधीन कलिगा सुबटा ओळंघुनी तरी तनुमनो जीवे शरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षिले आपुले ते सांगती पुसले जेणे अंत विश्वचालक भगवान जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत द्यावं, हे पोटात गेलं पाहिजे. गीता गंगोदखम पित्वा पुनर्जन्म न विद्यते सर्वोपनिषदे गावो दोग्धा गोपाल नंदनम. महर्षी व्यासांनी भगवद्गीतेचं महत्त्व विशद करून सांगताना सांगितलं आहे की गीता हे अमृत आहे. गंगेचं पाण्याला अमृताची उपमा आहे. शुद्ध वेदलक्षणा गाईच्या दुधाला पण अमृताची उपमा आहे. आईच्या दुधाला पण अमृताची उपमा आहे. आणि श्रीमद भगवद्गीते हे भगवंताचे वचनामृत आहे. 700 श्लोक आहेत. 599 श्लोक भगवंताच्या मुखातून आलेला प्रबोध आहे. हे अमृत आहे. एक श्लोक धृतराष्ट्राचा आहे, 9 दुर्योधनाचे आहे, बाकीचे अर्जुनाचे, संजयाचे. एकूण 700 श्लोकाची गीता आहे. हे गंगोदक पोटात जाणं महत्त्वाचे आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यश्च कल्पतरू तथा पापम तापमच हरे श्री गुरुदर्शनात. पाप ताप दैन्य सगळ्याचं हरण करण्यासाठी ही जशी गंगा आहे तशी ही सुद्धा ज्ञानगंगा आहे. जे आपले सद्गुरू भगवान आहेत ते सुद्धा अशा प्रकारची ज्ञानगंगा घेऊन कुठं सेलू, कुठं विदर्भ, कुठं मराठवाडा इकडं आले. उलटा प्रवार झाला. असंच आहे सद्गुरू जनार्दन स्वामी सुद्धा. मराठवाड्यात जन्म आणि पश्चिम महाराष्ट्रात धर्मप्रचार. बरेच संतांचं असे. समर्थांना भूमी कोणती? आपेगाव, मराठवाडा. संत बहुतेक मराठवाड्यातले. तुम्हाला राग येऊ देऊ नका. संताची भूमी वाचल्यानंतर म्हणून भाऊ कमाल आहे. ज्यावेळेस वाचलं भावाने आणून दिलं पुस्तक. सगळे संत मराठवाड्यात. का बरं एवढे मराठवाड्याची भूमी पावन आहे काय माहिती. बरं छत्रपतींना सुद्धा, राजांना सुद्धा पवित्र ती भूमी पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म. आम्ही सांगतो का? संत सांगतात. म्हणून देव ती भूमी पवित्रच आहे. पण संतांना देवाची ओढ असते आणि देवाला संताची ओढ असते. म्हणून ही ओढ ताणीमध्ये तिथं कार्यक्रम आहे. त्या भगवान त्रिसंध्या क्षेत्र त्र्यंबकराजाला वाटलं की नाही बाबाचं कार्यक्रम इथं व्हायला पाहिजे. आली मंडळी. म्हटलं 1 वर्ष कसं काय अगोदर सांगता? आता हे तीर्थक्षेत्र आहे. दुसरं असं मला काही उत्पन्न नाही. तीर्थक्षेत्राचे लोक मी निंदा करत नाही. कंसात तुम्ही ओळखून घ्या. ते देणार नसतात, घेणारे असतात. बाहेरून आणावं लागतं, सगळं इथं तयार करावं लागतं. इथलचं नाही. इथलचं तुम्हाला प्रवचनाला उगाच थोडेफार लोकसंख्या आहे 25 29 लाखाच्या पुढं नाही येऊ शकत. कारण ते घ्यायला आलेत इथं संसार व्यवहाराच्या दृष्टिकोनात. आणि म्हणून द्या हे पवित्र अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञान झालं. तेच ज्ञानेश्वर माऊलीला दिलं. तेच आपल्याला दिलं ज्ञानेश्वरीचं बाण. मग काय करावं आपण? दुसरं काही करू नये. भाव धरोनी ज्ञानेश्वरी भाव धरुनी ज्ञानेश्वरी कृपा करी सांगे तो
ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी तयावरी म्हणजे हरी कृपा करतो म्हणजे काय देतो सगळ्याला येणं केल्यानंतर काय होतं हरिपाठ केल्यानंतर काय होतं रुद्राभिषेक केल्यानंतर काय होतं सगळ्याला फलाची अपेक्षा आहे तुमची चूक नाही ती अर्थाशी जिज्ञासू आणि ज्ञान हे 4 प्रकारचे भक्त आहेत परमेश्वराकडे यायचं अगोदर माणसं दुःखामुळेच येतं कारण संसार दुःखामुळेच आहे त्याच्यामुळं परमेश्वराकडे ओढे त्याला अर्थभक्त म्हणतात काही दुःखाचं परिहार व्हावं आणि हिरण्यगर्भ भूगर्भ माधव मधुसूदना पैसा अडका धन दौलत धंदा व्यवस्थित चालावा म्हणून द्या पुढी द्या अमुक द्या असं हे सुद्धा अर्थार्थी भक्तामध्ये तर चूक नाही सगळ्याचीच अवस्था पहिल्यापासून तशीच आहे काही दुःखाचा परिहार व्हावा काही आर्थिक परिस्थिती सुधारावी चांगलं चालावं आणि दुसरं मग ह्याची गोडी लागली ना एखाद्या दिव्य महापुरुषाच्या सानिध्यात जाऊन कासा अनुभव आला ना दुःखाचा म्हणा आता बरेच अनुभव आहे बाबांचे असे कोणी अनुभव आला की मग तुमची श्रद्धा जड होते नाही बुवा हे सर्वस्व सोडून जे परमेश्वराकडे लंगोटी लावून चाललेत गेलेत यांना आपल्यापेक्षा काहीतरी जास्त सुख आहे म्हणून ते सुख वाढतात सुख पारिया सुखे तेने मुख्य अमृत वर्षताचे जर हे सुख वाढतात तर यांच्याकडे किती सुख असलं पाहिजे नीट लक्ष देऊन आहे बरं समजणाऱ्यासाठी हे जर एवढं सुख वाढतात तर यांच्याकडे किती असलं पाहिजे यांना हे सुख कसं मिळालं ना घर ना दार ना विरक्त लोटा सोटा लंगोटा याच्यापेक्षा काय परिवार आहे आमचा पण किती मोठं चालू आहे आता 25 वर्ष झालेत 2001 पासून चालू आहे हे अभिषेक सोहळा 25 वर्षे किती खर्च आहे दररोजचा कुठून येतो गावाकडं काय झोळी आहे नॅशनल बँक आहे नाही ती इन्व्हेस्टमेंट बँक आहे तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट कराल व्याजच सगट परत अशी बँक आहे त्यांना व्याजसुद्धा नको त्यांना कमिशनसुद्धा नको कमिशन नको एक बाई गेली बँकेच्या अधिकाऱ्याकडे म्हणजे माझं ते फाईल मंजूर झाली तेवढे पैसे द्या ती ग्रामीण भागातली बाई सांगितलं बाई आम्ही कमिशन खातो तेव्हा कुठं फाईल देतो तिला काय माहिती कमिशन काय ती घरी गेली तिनं पाठीभर शेण आणलं हे घ्या कमी कशाला घ्या जास्त शेण पाठीभर शेण ठेव कमी कशाला माझ्याकडे भरपूर गाई गॅस या तिला काय माहिती कमिशन कशाला श्रीराम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून माऊली या ठिकाणी विनंती करतात माझ्या द्या हो की असा एखादा महापुरुष मिळाला गोंदवलेकर महाराज चरित्र वाचा तुम्ही असा एखादा मला तू काही माऊली मिळाली माझं जीवनाचं अर्ध काम झालं 12 वर्ष लागले महाराज त्यांना गुरुदेवाची भेट व्हायला खूप सगळी महाराष्ट्राची भूमी तुडून आणि मग त्यांना तू काय माऊली ही त्या परंपरेतलीच सहजानंद महाराजांच्या परंपरेतून तू काय माऊलीपर्यंत आता बाबापर्यंत किती भटकावं लागतं ना आपल्याला सहज मिळतं सांगू का लक्षण नाथबाबा भागवतातले येतात निरपेक्ष मुनीम शांतम निर्वैरम समदर्शना हे पंचलक्षण आले हाता गिरी कपाटीनं रिगता शास्त्राच्या आटाटीनं शोचिता त्यांचे होतात दर्शन जनतरतील नवलकोन त्यांचे करिता नामस्मरण जडजीवाचा उद्धार एकनाथी भागवत असा एखादा महापुरुष मिळाला जरी त्यांचं तत्व आपल्याला नाही अंगीकारता आलं पण त्यांच्या नावानं संततेची देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा पण ते कशी पाहिजे महात्मा अगोदर सांगतात की मदनिरपेक्षाचे आस त्याचा हाताचा पाय मी वास म्हणून अधोक्षा त्यांची सेवा करणं पुढे मी त्यांची सेवा करतो परमेश्वर श्रीखंडाच्या रूपानं सगळ्याला माहिती आहे नाथबाबाचं चरित्र मी त्यांच्या हाताचा वास मला फक्त पाहिजे दुसरं काही नाही असा निरपेक्ष मुनी सर्व निष्काम जे कार्य करता इच्छा कसली मनी न धरता निष्काम जे कार्य करता इच्छा कसली मनी
धरता खरे स्वरूप जे कठीण दाविता खरे स्वरूप जे कठीण दाविता जनार्दन संत ऐसे जनार्दन संत संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना माऊली सांगतायत की संत माझी रुपडी आहे देव म्हणतात देवतेची संत संततेची पण या पात्रतेची पाहिजे वेशधारी पुष्कळ आहेत त्यावरून संताची ओळख करणं ही कनिष्ठ बुद्धी आहे वेशधारी आहे जटाधारी आहे किंवा भगवस्त्र वगैरे वगैरे वेश आहे साधूचा पण म्हणून त्याच्याहून साधूची ओळख करू नये कनिष्ठ बुद्धी सांगितली आहे काही चमत्कार करतात चमत्कारावरून सुद्धा साधूची ओळख करून घेऊ नये संताची ओळख करून घेऊ नये ती मध्यम बुद्धी आहे तुमच्यासारख्या लोकांना चमत्काराची गरज तुम्ही त्याला आकर्षित होतात हाताचं समजणे 750 वर्षापूर्वी आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीला सुद्धा असं चमत्कार करावा लागला काल परवा माझ्याकडून एक चूक झाली की ओघामध्ये काय हे आज तो कार्यक्रम असल्यामुळं संप्रदायाचा कार्यक्रम असल्यामुळे जर वेळेचं बंधन असतं मला थोडं वैगुण्य समजा मला वेळेचं बंधन नको वाटतं एकदा प्रवास सुरू झाला ना तर मग किती गंग्याला किती गंगा नद्या मिळव ते असतं मला घड्याळ नको आहे पण आता काही काही ठिकाणी पाहावंच लागतं घड्याळ कारण पोटाची घड्याळ वर जाते मग ठरलं पाहिजे मला चांगलं सांगितलं बाबाने जेवण झाल्यानंतर म्हणलं आता गाईच करायचं काम काही काय ना कीर्तनात येऊन झोपलं तरी चाललं आम्ही एका ठिकाणी गेलो प्रवचनाला 1-1.5 तास प्रवचन झालं 1.5 तास एक म्हातारा उठला सांगितलं माधुगिरी बाबा खूप चांगलं प्रवचन झालं बा 1.5 तास कुठं निघून गेला समजलं सुद्धा म्हणून काय झालं बाबा 1.5 महिना झाला डोळाच नव्हता लागला चांगलं आहे त्याच्यामुळं तरी आम्हाला पुण्य मिळतं त्याला बिचारायला डोळा लागला पैसे खाऊन गोळ्या खाऊन झोप लागत नाही इथं का लागते इथं खरं विश्रांतीचं स्थान आहे इथं तुमचं बहिर्गत मन स्थिर राहतं अंतर्मन शांत राहतं अंतर्मनानं झोप येते बहिर्मनानं झोप नाही येणार तुम्ही वाईट विचार करा झोपच येणार नाही अंतर्मन स्थित असलं विज्ञानानं सांगितलं की माधुगिरी बाबा थोडं सांगतो अंतर्मन स्थित आहे म्हणून तुम्हाला झोप येते आणि त्यातल्या जेवण चांगलं झालं आज एकादशीशी मी विचारलं भोजन अगोदर विचारतो आम्ही मंडळीला ते प्रिय असतं आणि ब्राह्मण मधुरम प्रियम ब्राह्मणाला तर मधुर चांगलं असतं देणं फार गोड आहे महाराज तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक ब्राह्मण भोजनाचं काय पुण्य सांगितलं आश्रम यज्ञाचं पुण्य सांगितलं अशा पुण्यपावन क्षेत्राच्या ठिकाणी 1 संवत्सर ब्राह्मणाला जीव घातणं एवढं यज्ञाचं पुण्य आहे जे बिचारे दान करत असतील ते काका आले बरं झालं बाबा तुम्ही जागा दिली खूप चांगली जागा आहे आणि मग कशाला दिली जनार्दन स्वामींनीच आहे बाबा सर्व ते गहवरले त्याने डोळ्याला पाणी आलं याला म्हणतात अगरवत्ता करावे दास सकळ माऊली काय सांगितलं ते ज्ञानाचं कुरठ आहे महाराज गोडवून येते ते सेवा धारण ही मंडळी सेवा करते कुठून आलेत ती भगिनी तर परत विद्याभ्यास सोडून आणि पुण्याहून आली गोडी लागते लहान सावले म्हणा लागेल अशी गोडी ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ रामकृष्ण आवडी सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणून द्या हो या रुद्राभिषेकाच्या निमित्तानं चाललेल्या सत्संगामध्ये असे सद्गुरू आपल्याला मिळालेले हे निरपेक्ष आहे तुम्हा सर्वांना निरपेक्ष मुनी म्हणजे सर्व तत्व जाणणार आहेत पण दाखवत नाही लक्षणं असतात त्यांचे ते कधी दाखवत नाही जिसने पाया उष्णेचे पाया तुमच्याजवळ खूप पैसे तुम्ही माळ घालून येणार का पैशाची का बॅगमध्ये ठेवणार माय बहिणीचं सोडा दागिने दुसऱ्यानं पाहावं म्हणून तिला आनंद आहे म्हणून ती दागिने घाल
असंही घे धन. हे धन तसं नाही, धर्मइष्ट इदम धनम. ज्याने धर्मरूपी धन साठवलं ना तर सांगून ठेवतं, माझ्या गुरुचं वागणं गमतीचं बाबा गमतीचं, बारदान नेहमी संगतीचं बाबा संगतीचं. माझ्या गुरुचं वागणं गमतीचं दादा गमतीचं, बारदान नेहमी संगतीचं बाबा. ऑपरेटर कुठे गेले? ऑपरेटर हे दररोजचं ऑपरेटर करणारे कुठे ते? कोण नाही ऑपरेटर नाही. बरं आहे बाबा, आपल्या पाथ्यावरच आहे. बरं आहे. शिवार्पण. निरपेक्ष मुनिम शांत. तशी मिळते का शांती? सगळ्याला म्हणतो आम्हाला शांती मिळायला पाहिजे. कोणी अनुष्ठान करतं, कोणी पारायण करतं. श्रावण महिना तर पीक आलं फार. लाडू खाऊन राहिले, फोनवर बोलून राहिले, तिकडं भजन म्हणून राहिले नाही चाललं. मेरे सामने वाले खिडकी में एक चांद का तुकडा राहता है. ही वारी तरुण तरुण मुलं मुली काय काही कोण निवृत्तीनाथ महाराजावर डोकं टाकताना बस झालं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही न करण्यापेक्षा करतात ना बस. आमच्या लोकांना ते आम्ही अल्पसंतुष्ट आहे. स्वल्पशाप धर्म असतो तर राहतो मोहतो बाय. थोडं तरी धर्म कार्य करतात ना पुष्कळ. गीता तत्त्वज्ञान सांग. निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम सर. कसं कोणाशी वैर आहे? तुम्ही इथं आलात, तुमच्या घरचे काही भांडणं असेल तर इथे घेऊन आलात का? त्यांच्या समोर बसल्यानंतर आपापच शेजारी जरी वैरी बसला तर तुम्ही काय म्हणणार नाही त्याला, खात्रीने सांगतो. जर थरकून बसतील म्हणा पण त्याला काही म्हणणार नाही तर भांडणार नाही. निर्वैरम क्षमदर्शना. हे पंचलक्षण आले आता. गिरी कपाटे न रिक्ता. आणखीन वेदांत सांगितलं आहे की यस्य देवमय तनू. ईश्वराचं शरीर कसं आहे? सुकुमार. माऊलीचं शरीर कसं आहे? मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा नावियेल. रवी शशिकळा माऊलीचं बालपणाचा फोटो लावला आम्ही. असं वाटत जाऊन लगेच गाल धरावं, इतका गोड फोटो आहे. कसं काय शोधून काढलं? वारकरी मंडळी म्हणले की मोठमोठे कीर्तनकार. शोध नाही म्हणलं, ती माऊलीची कृपा आहे. गेले 35 वर्षापासून दररोज ज्ञानेश्वर वाच. 10 ओळी का होईना, 10 वाक काही का होईना. आणि ज्ञानेश्वरातूनच सांगतं 35 वर्षापासून. म्हणजे माऊलीची कृपा आहे, त्यांचं उत्सव आहे, तेच प्रेरणा देतात. म्हणून देव शांतम निर्वैरम समदर्शना. वेद असं सांगतं की यस्य देवमय तनू. ज्यांचं शरीर ईश्वरासारखं आहे. हे बाह्य शरीर जाऊ द्या, अंतःकरण सर्वावर प्रेम, सर्वावर समदृष्टी, हे आंतरिक शरीराचं भाग आहे. बाह्य शरीर तर सगळ्याचं काय, तुमचं आमचं सर्वाचं सारखंच आहे, काही फरक नाही. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण हे तुम्हाला समजणार नाही. पण बाहेरचं शरीरावर नका जाऊ, बाहेरच्या वेशावरून नका जाऊ. अंतरंग पहा. सद्गुरू जनार्दन स्वामीचं अंतरंग पहा कसं, सर्वावर प्रेम. तसं सर्वच अंताचं आहे. जे पोहोचलेले, ज्यांनी ईश्वरी साक्षात्कार करून घेतलेला आहे. सहजानंद स्वामी काशीला गेले असताना तिथं शिवलिंगाची पूजा. काय महाराज जशी सात्विक माणसं आहे ना, दैवी आसुरी येऊ 16 वाद्य कुठं ना कुठं हे आहेच. लोक ऊस तिथे एरंडा असलंच पाहिजे. कोणीतरी दूषित माणसाने ते लिंग गंगामाईत टाकून दिलं. बरं असं नाही काच म्हणतात की 12 वेळेस टाकलं. मग तो थकला असेल. जसं नाथबाबाच्या अंगावर अनेक वेळेस थुकला तो येऊन. नाथबाबांनी सांगितलं बाबा हे खोबरं खाय, तुझं तोंड पान खाऊन खाऊन तोंड आलं असेल तुला. हे संत असं हे याला म्हणतात शांतम. आपल्याला
थोडं काही म्हणून द्या, जय भवानी, जय शिवराय, दे जनार्दन, जय जनार्दन. समज किती शांतीचं माऊलीची शिरीत चालू आहे. वा वा भाई, तो 20वा खेचर दाखवला. अरे बापरे, प्रत्येक शब्दाला टोचणी. काय ते संवाद लिहिल्यानं काम आहे, त्याचं धन्यवाद मानतो होतं. संवाद लिहिणारच प्रत्येक शब्दाला टोचणी. आता हा डुप्लिकेट 20वा खेचर असेल तर ओरिजिनल कसा असेल याच्यावरून तुम्ही विचार का. विचारी माणसाचं काम आहे ते, पाहणाराचं नुसतं पाहणाराचं काम नाही ते. तो कसा असेल, किती सहन केला असेल. कावळ्यासारखं टोच मारलेलं तो. मग डोळ्याला पाणी आलं का. काय काय शांतीचा सागर आहे वा. एवढं आता तर शक्यच नाही कलियुगात एवढं म्हणणं. इतका शांत अजिबात नाही. शांतम निर्वैरम सम. म्हणून यस्य देवमय तनू, शरीर देवासारखं सुकुमार देह. यस्य वेदमय वाणी, जे बोलतील ते संत वचन असेल, जे बोलतील ते वेदवचन असेल, जे बोलतील ते ग्रंथवचन असेल. ग्रंथाच्या माध्यमातून, एखाद्या संताच्या माध्यमातून, एखाद्या पंथाच्या माध्यमातून आणि सुखाचा मार्ग सापडतो महाराज, नाही तर सुखाचा मार्ग सापडत नाही. आणि म्हणून सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. म्हणून द्या होई सर्व सुखाचा आगर आहे. आणि तो सर्व सुखाचा आगर त्यांनी ते शिवलिंग टाकल्यानंतर काय लोक आहे महाराज. भगवान सप्तऋषी पूजाला बसले असे. एक वानर यायचं, त्यांची पूजा समुद्रात टाकून दे, शालिग्राम समुद्रात टाकून दे. काय करावं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, कितीक सहन करणार. वरती त्यानं दिला शाप, जाय तुझ्या हातून वस्तूच बुडणारच नाही. तर नळनीळ ज्या म्हणतात नळनीळच, त्याच्या हातून दगड, राम लिहिलं का दगड टाकलं तर बुडायचंच नाही. शाप या पण उपकार झाला. संताचा शापसुद्धा उपकारकच असतो महाराज. भगवान श्रीकृष्णाला आणि दुर्वासा ऋषीने सांगितलं की मला खीरपोळीचं जेवण पाहिजे. केलं. काही खीर उरली का म्हणे. हा उरली. तुम्ही खाल्ली का म्हणे. तुम्ही खाऊन घ्या. खाल्ल्यावर परत उरली म्हणजे असं करा, सगळ्या अंगाला लावून टाका. आता तो भगवान श्रीकृष्ण यस्य देवमय तनू सुकुमार सगळ्या अंगाला लावून टाकले. पण रुक्मिणीने लावली तर पायाला नाही लावली. कसं काय लावा, बाबांचा प्रसाद आहे, पाय खाली कसं नाही. सगळ्या अंगाला लावले म्हणे. हो नक्षकांत म्हणे. हो लावले. आणि पायाला कावर नाही लावले. म्हणून सांगितलं की रुक्मिणी पायाला बाण लागेल आणि ईश्वराचं कार्य संपून जाईल. तिथंच फक्त अभेद नाही. अरे 18 अक्षोणी क्षणामध्ये 10 अक्षोणी एखाद्या चुकून बाण द्यावायला लागला नसं का. सगळ्याला एवढं नियम असतो. आताच्या लोकांना आहे म्हणा, पण तरुण मंडळी नियम आहे फार बरोबर. शिवार्पण का बरं नाही लागला. लागला असेल तर लागायचं. अभेद शरीर करा. शाप देखील अनुग्रही. म्हणून देव यस्य देवमयी तनू आणि यस्य ब्रह्ममय दृष्टी, यस्य वेदमय वाणी. असे सद्गुरू जर मिळाले तर तुमच्या जीवनातलं अर्ध काम झालं. तुम्हाला भाग्यवान आहे बिचारे बाबांच्या सानिध्यात राहणारी मंडळी. किंवा आम्ही जनार्दन स्वामीच्या आनंद जन्मीचं पुण्य पदरात पडलं म्हणून कळ आपल्याला जन्म जन्मी आम्ही, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवा या विठ्ठले कृपा केली. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केलं म्हणून बाबा हो अशा सुकृताची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तसं कोणाला आवडत नाही. सख्य भाऊ आहे. एका रक्तमतातून जन्म झाला आहे. एक जण इकडे येतो, एक जण येत नाही. काय म्हणाले विज्ञानाच्या भाषेत काय म्हणाल तुम्ही. टिश्यू कल्चर आहे नाही. हा भेद का, हा भिन्नता का. त्याच्या मागं पूर्वजन्मीचं सुकृत नाही.
बिचाऱ्या आईवडिलाचं काय चुकलं त्याच्यात? आईवडिलाची पुण्य असेल तर ते लेकराला सगळ्याला सारखंच मानतात ते, पण त्याचं स्वतःचं वैयक्तिक काय पुण्य आहे? पूर्वकर्माची फलानुभूक अवस्था म्हणजे प्रारब्ध आहे. पूर्वकर्म चांगलं पाहिजे. आता हे साधू संत किंवा अशी महापुरुष आपल्याकडून चांगलं कर्म करून घेते, ती पेरणी महाराज. आम्ही एवढं करतो तरी आमच्यामध्ये बदल नाही. इथं काय सांगतात मला? अगर्वता करावे दास सकळ, दुसरं काही करू नये. त्यांची सेवा म्हणजे सेवा करावं. हे आपल्याला जे मिळते ते पुरं प्रारब्धानं मिळते. प्रारब्ध वाढे धन, प्रारब्ध पुत्र कांता जाणं, प्रारब्ध अन्नाच्या दानं. आता कुठं शेलू, कुठं मराठवाडा, कुठं तुम्ही. आणि फराळावर कोणाचं नाव आहे? नाशिकचे भक्त मंडळाचं. फराळ कुठलं? शेलूचं. आणि तिकडचं विदर्भातलं. तुम्ही खाऊन राहिले. तिकडून आणलं सर्व. दादानं सांगितलं की सगळं तिकडून आणलं. मग त्या दाने दाने पिलो है खाने वाले का नाम. श्री राम जय राम जय जय राम. 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 वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर जगद्गुरु आहे तर मग असे जगद्गुरूजवळ सर्व ज्ञान असतं. मग त्यांनी का बरं अशा महापुरुषाकडे जायचं सांगितलं? चिंतनाचा भाग. अशा तत्वदर्शी महापुरुषाकडे जा, त्यांची सेवा कर. ते प्रसन्न झाल्यानंतर तुला जे प्रश्न आहे ते त्यांना विचार, त्याच्यातून तुला समाधान मिळेल. ज्या अर्जुनानेच ती सेवा केली तुझ्याजवळ प्रश्नच राहणार नाही. तद्विधी प्रणिपातेन परि. मग अपेक्षेची अपेक्षाच राहणार नाही तर प्रश्नच कुठून निघणार? मग अपेक्षेची जी आपली माऊलीची भाषा पहा कशी गोड शब्द वापरले. किती रस आहे शब्दामध्ये, किती रसाचा ठाव. हा जो माऊलीचं ग्रंथ आहे महाराज, ते प्रीतिरसाचा ठाव, अंतःकरणातून निघालेला तो रस. म्हणून मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. म्हणून सांगतात बाबा अर्जुना, त्या देवापरीचं साधू अधिक. नाथबाबाला येत आहे त्या देवापरीचं साधू अधिक हे साचच मज मानेले देख. देवचरित्रे उठे सुख, साधू निर्धन सुखाचे जाते. काय सांगितलं? परित्राणाम साधू नाम विनाशाय दुष्टराम. या श्लोकाचं वर्णन करताना माऊली सांगतायत की मी दुष्टाची कोळ निर्दळी आणि भगवत भक्ताचं कोळ राखतो. अहम भक्त पराधीना, मी भक्ताच्या अधीन. मी त्यांची सेवा करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी दैत्याची कोळ निवाळली आणि साधूचं मान घेवशी. आणि मग त्यांच्या माध्यमातून सगळ्याला ज्ञानाची दिवाळी करून टाकतो. म्हणून अवतार काय रे? दोन प्रकारचा आहे भगवान. अवतार तो धरा या कारण तरावाय जण जडजीव, आपल्यासारख्या जडजीवाच्या उद्धारासाठी संत येतात. दुष्टाचा नाश करण्यासाठी परमेश्वर येतो. म्हणून आपले जे गुरु मिळाले आहेत त्यांच्या ठिकाणी आपलं देवत्व पाहिजे. गुरु हा संत कुळीचा राजा आहे, त्यांच्या ठिकाणी देवत्व पाहिजे. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या गुरुची उपेक्षा करावी. ठीक आहे, काही लोक असे असतात ना, दोन प्रकारचे लोक असतातच. आमचे गुरु दत्ताचे अवतार आहेत, आमचे गुरु भगवान शंकराचे अवतार. बाकीचे मग बाकीचे भूताचे. नाही नाही, तुझी श्रद्धा अत्यंत चांगली आहे, अशीच पाहिजे. आपल्या गुरुच्या ठाई अशीच श्रद्धा पाहिजे की त्यांच्यामध्ये देवत्वच दिसलं पाहिजे. पण इतरांमध्ये दुसरी नाण्याची बाजू समजून घेतली पाहिजे की दुसरीची उपेक्षा नाही केली पाहिजे. आणि हेच चुकतं सर्वात. हे सर्वात अवघडी पथ्य. विठ्ठल मात्र घ्यावी त्याने, विठ्ठल मात्रा घ्यावी जाने, विठ्ठल मात्रा घ्यावी जाने, विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने. पथ्य सांभाळावी त्याने, पथ्य सांभाळावी. 12व्या दिवसानंतर 30 शिवलिंग हातात घेऊन पूजा करायला लागले. तर 12 टाकलं पाण्यामध्ये तरी हे शिवलिंग येतं कसं? यांच्या हातात येतं कसं?
परत कसं काय येतं? आम्ही काशीला गेलो, आता पोहायची हौस असल्यामुळे उडी मारली. आमच्याबरोबर आमच्या पांडुरंगनं मी उडी मारली, गेली रुद्राक्षाची माळ. अरे बाबाजीने दिलेली माळ गेली, बाबाजीने दिलेली माळ. संध्याकाळी परत विजेला गेलो, तरी काल स्नान. तिथं पोर लहान लहान मुलं पोहत होते. त्यानं सांगितलं की बाबा आमच्या एका भक्ताची रुद्राक्षाची माळ पडली, काढतो का तुम्ही? हो काढून देतो. जी मारली बुडी मारली लहान पोरगानं, जे गेलो तर किती वेळ बाहेर चाललं, मला कमाल झाली हो. आशाने गेला विचारात न जाणं काही व्हा, थोड्या वेळानं माळच घेऊन आलं. बरं म्हणलं बरं पट्टीचं पोहणार लहान लहान मुलं. ते शिवलिंगात जेवढं 12 वेळा गेलं तर 12 ज्योतिर्लिंग त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं. आता ज्योत लावून पाहिलं, स्फटिक येते. स्फटिकाची लिंगा कोण पूजा करायचं? 2500 वर्षापूर्वी आद्य शंकराचार्य स्फटिक लिंगाची पूजा करायची. स्फटिक लिंगाची पूजा केल्यानंतर काय होतं? मन शुद्ध होतं महाराजांना. काय सगळं काय? शुद्ध ज्याचा भाव शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दूर नाही देव त्याला, दूर नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. स्फटिकाच्या लिंगानं मन शुद्ध होतं. मन शुद्ध झालं की आपोआप बुद्धी शुद्ध होते आणि मग चांगले विचार मनात येतात. मग हृदय किंवा आपण वाईट करत नाही, वाईट विचार येणार नाही. हे त्या शिवलिंगाचं पूजाचं महात्म्य. किती भाग्यवान तुम्ही. मन शुद्ध झालं, भगवत भजनामध्ये लागलं तर किती पुण्य आहे महाराज, काय सांगायला पाहिजे. म्हणून ते स्फटिकाचं लिंग आहे. काय येतं? शिवशिवाक्षरी 2, जो जपे रात्रंदिन, धन्यतयाचा संसार, परमार्थाची त्याची घर. धर्मार्थ काम मोक्ष शिवदेखाचं काय लागतं तुम्हाला? धर्म लागतो, काम लागतं. तुमची कामना पूर्ण होऊ शकते. धर्मकार्य तुमच्या हातातून होऊ शकतं. धर्म अर्थ काम, कामना तुमची पूर्ण होऊ शकते. धर्मार्थ काम मोक्ष. शेवटी यद्गत्वा निर्वंत धामम परममोती, ते चांगली गती मिळेल. सर्व केवळ भगवान शंकर. विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम भयहरणम पंचवक्रम त्रिनेत्रकम. तो सर्व आपल्या सर्वांचं बीज आहे महाराज. विश्वाच्या आधीचा आहे तो. विश्वात विश्व आद्यम तो आपल्यामध्ये आहे महाराज. म्हणून मावलेले येत आहेत, मदरदही सद्गुरू तेने तारुला हा संसार पुरो. म्हणून विशेष आत्यादर विवेकारी. आपले गुरुदेव भगवान शिवरूपानं आपल्या अंतकरणात आहे अशी धारणा पाहिजे देव. म्हणून देव त्यांचं सानरूप दया ते दुसरीकडे काही नाही. मदरदही सद्गुरू त्याने तारुला हा संसार पुरो. आणि तो हृदयात यावा असं वाटत असेल तर नित्य उपासना केली पाहिजे. जे संत हे त्या अगोदर आपल्याला जागा करतात. उठे जागा व्हाना भय आले मोठे. जागल्यानंतर जर आपण ते मग शिकवतात. आपण सर्व झोपेतच आहोत. अज्ञान म्हणून ज्ञानेविने नाशिले माऊलीने लिहिलं आहे 4थ्या अध्यायातच. आणि म्हणून ज्ञानाशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. ज्ञानेन सदृशम पवित्र मे ते विद्यते. म्हणून आपण अज्ञान अंधकारात झोपलेले आहे. आपल्याला ते जाग करतात. संसार अवश्य करावा द्यावं. पण ते करत असताना जसं आपण जेवतो, कपडे घालतो, आंघोळ करतो, हे आवश्यक कर्म हे केलेच पाहिजे. नाही करत कोणी, सगळे करतात. तसं भगवंताची उपासना काय असेल थोडाफार नियम, तो सुद्धा आवश्यक कर्मात यायला पाहिजे. त्याला नित्यकर्म म्हणतात. म्हणून नित्यनेम म्हणून आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभत आहे. काही बाबांना जे काही तुम्हाला नियम दिला असेल, आमच्या गुरुदेवानं जो काही नियम, तो थोडा तरी केला पाहिजे. आपण याच्यावर जरा चाल ढकल करतो. जेवायला नाही चाल ढकल करत कधी.
उपासाच्या दिवशी तर आदल्या दिवशीच सुरू होतं. अहो उद्या एकादशी आहे, हे घ्या चतकोर पोळी खा, 4 भजे तरी खा, उद्या एकादशी. परत द्वादशी होती, काल उपास होता. हां, दर्शक श्रीखंड घ्या, 2 गुलाबजामुन तरी घ्या, कालचा उपास. हे श्रीराम जय राम. थोडी तरी उपासना केली. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्मयोगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. समर्थाने सांगितलंय की थोडं का होईना थोडं तरी केलं पाहिजे. हे आवश्यक कर्मात यायला पाहिजे. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्म 3 भाग आहे कर्माचे. पण आपण जर नित्यकर्म जसे आपले खाणं पिणं लेणं नेसणं आहे तशा प्रकारचं नित्यकर्मामध्ये देवपूजा आली पाहिजे. पाय तुझे पाय तुझे गुरुराया, हीच माझी देवपूजा. पाय तुझे गुरुराया, हीच माझी देवपूजा. माझे सत्य माझे सत्य थोडा तरी नेम केला पाहिजे. नेम होता म्हणून त्यांना दिव्य शिवलिंग मिळालं. आज किती लोकांचा उद्धार आहे. नित्य उपासनेचं फळ स्वतःकडे ठेवलं का? वाटलं आपण अशी ठावे ते इतराशी दाखवावे, ज्ञानी करून सोडावे, सकळजण धारावे नाही, सोडावे. आता इतकी मुलांना शिकवलं तुम्ही जवळजवळ ठेवणार की त्यांना जागाच नाही राहणार. सोडावे, त्यांना करावं जगात काम जाऊन. म्हणून द्यावं. किती लोकांचं कल्याण आहे आज. ही भूमी अशी. इथं जनार्दन स्वामीचं कार्य 72 सालापासून सुरू झालं. आम्ही विद्यार्थी असताना, जसं बाबा विद्यार्थी असताना गरिबी परिस्थिती, शाळेत शिकायचं तर आपल्या गुरुच्या घरी राहून शिकायचं. 4थीपर्यंत शिक्षण तिथं झालं गुरुग्रही जाऊन. गरीबची खूप गरिबी, शेतीवाडी भावांची. आणि शिकले 4थीपर्यंत, पुढं 7वीपर्यंत. आम्ही पण 7वीपर्यंत, 4थीपर्यंत घरी शिकलो. नावं साधर्म्य पण साधनेमध्ये नाही बरं का. त्यांची उच्च साधना आहे, आपले आपण बालक आहे त्यांच्यासमोर. 7वीपासून जनार्दन स्वामीकडे, ते पण 7वीपासून गुरुदेवाच्या सानिध्यात 20 वर्ष गुरुदेवांच्या सानिध्यात राहिलं ना. मग त्यांची कृपा झाली. का झाली कृपा? म्हणून तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दाश सकळ. थोडं जरी केलं तर माणूस आय एम इज ग्रेट, अगर्वता पाहिजे. बी पेरून बी तुम्ही पेरून आलेत, सोयाबीन असो काय असं, ते झाकून आले का उघडं ठेवून आले? झाकल्यानंतर येईल ते उघडं राहीन तर कावळे खाऊन घेतील. म्हणून केलेले कृतकर्म नेहमी झाकून ठेवले पाहिजे. या हाताने केलं, या हाताला नाही झालं पाहिजे माहिती. म्हणून अगर्वता करावे दाश सगळं. या भूमीमध्ये एक ब्राह्मण होते, मग त्यांचं आडनाव विसरलं. आम्ही नवीनच विद्यार्थी असताना ते बाबूराव बाबू म्हणून होते, ते इथं यायचे. ते त्या गुरूंचा असा नियम होता की दररोज सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची कुशावर्तावरण तिथून, आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायची दररोजचा नियम. उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळा. आणि आशीवर 10 वाजता झाली की ते परिक्रमा करता करता पडले आणि सांगितलं, त्र्यंबक राजा बाबा आता परिक्रमा होणे शक्य नाही. काही त्याला अनुभव आली, चक्कर आले, पडले.
साक्षात त्र्यंबकराजा समोर उभे राहिले महाराज भगवान शंकर. गुरु आता परिक्रमा करायची गरज नाही म्हणे. असं कुठं होईल का देवा? जीवा जड भारी नेम न टळे निर्धारी. किती जरी झालं तर नित्यनेम टळला नाही पाहिजे हेच मागा देवाकडं महाराज. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही दिलेला नित्यनेम हा करून घ्या देवा, आमच्याकडून आमची ताकद नाही. गुरु आता तुम्हाला हे शक्य नाही, असं करा, हे तुम्हाला मी मोठभर वाळू देतो, हे वाळूचं शिवलिंग करा, त्याच्यावर तुम्हाला पाणी जरी टाकताना त्याच्यातून नित्य पाणी राहील, नित्य पाण्याच्यातून स्मरण राहील. गंगामाईंच्या डोक्यात असे डोक्यावरच आहे. देव आम्ही नवीन होतो, बाबाजींनी सांगितलं की जा परव त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन या. या देवानं ते शिवलिंग पाहिलेलं आहे. ते असे सोहळ्यात असं ते शिवलिंग खाली ताटली असायची, ती ताटली भरून जायची दिवसभरामध्ये, मग ते तीर्थ वाटायचे. त्याच्यातून ते तीर्थसुद्धा आम्ही विद्यार्थी असताना घेतलेलं आहे. ताटली भरून जात दिवसभरात, काय नाही कुठून पाण्यात. वाळूचं शिवलिंग आता आहे की नाही, मग त्यांचं आडनाव पण मग आता विसरलं. आता 70 झाल्यामुळं आता बरंच विसर झाला. काल पण प्रवचनात थोडं सिद्धोपंताच्या ऐवजी काय म्हणतो बळवंत स्वामी सांगितलं. पण हे वाचल्यामुळं सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस माऊली आणि हे चारी भावंड पैठणला गेले आणि त्यांना विचारलं की विठ्ठलपंत म्हणे त्यांचं ते अवसान झालं, त्यांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं, असं रडायला लागले ते. अरे 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 आपल्या पोटी पोटी संतान नाही आणि विठ्ठलपंतांनी काय केलं, सोन्यासारखे लेकरं सोडून गेले. लेकरं हो तुम्ही काही कमी मानू नका, मी तुम्हाला माझ्या मुलासारखं तुम्हाला ठेवेल, इथंच राहा, तुम्हाला वेदात देऊन शिकेल, सगळं शिकेल, तुम्ही माझे मुलं आहे. असं वाचल्यामुळं माझ्याकडून थोडं काल हे झालं की विठ्ठलपंत सिद्धोपंत शास्त्रीच्या ऐवजी आणि हे काय बळवंत शास्त्री सांगितले गेलं. तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर होता की तुम्ही काही दुन्य मानू नका देव पोरा हो, मी तुमचा पिता आहे. अरे बाबा पिता 5 प्रकारचे पिता आहे आपल्याला. एक पालित पुत्र, एक पतिपत्नी होऊन गेले, एक क्रय पुत्र, एक विक्रय पुत्र, पालित पुत्र, आवरस पुत्र, अनावरस पुत्र. आता कुठं सांगू एवढं. आणि म्हणून द्यावं तो थोडासा, आता व्हायरस यायला लागलं, 70 वर्ष झाले ना, म्हणून द्यावं. सांगायचं तात्पर्य काय की त्यांना ते शिवलिंग दिलेलं तेव्हा म्हणजे आता गुरु हे ताटात ठेवायचं, तुम्हाला पाणी टाकायचं सुद्धा कारण यालाच परिक्रमा करायची, हीच माझी परिक्रमा आहे. इथं भगवान शंकर त्र्यंबकराज म्हणून आहे पण ब्रह्मगिरी स्वरूप आहे. हे शिवलिंग आहे पहा तुम्ही, 7.5-8 किती धारा आहे डोक्यावर. ही गंगामाई 7-8 धारा पडतात असे. सोळा वर्ष सद्गुरू जनार्दन स्वामींनी महामृत्युंजयाचा जप केला. श्री क्षेत्र अंदरसूल कोळगंगेच्या तीरावर आणि प्रत्यक्ष भगवान नागेश्वरांनी त्यांना दिव्य दर्शन दिलं. त्याची तारीखसुद्धा त्यांनी लिहून ठेवलेली या तारखेला. पण ते सांगितलं की काही लोक साक्षात्कार दिन साजरा करतात, त्यांनी सांगितलं अजिबात नाही, काहीच करायचं नाही, झाकून सडवा ठेवलं. म्हणून द्यावं साक्षात्कार होतो, केलं पाहिजे. आताची गोष्ट आहे, हरिभक्तपरायण देवराम बाबा काय ते दररोज 365 दिवस अखंड परिक्रमा केली ब्रह्मगिरीची. काय दिव्य अनुभव आले त्यांना विचारा जाऊन. इथं आहे ते अजूनही एक माऊली बिचारी मुक्ताई, हरिभक्तपरायण मुक्ताई निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात राहतात. सकाळी उठायचं, स्नान करायचं, हरिपाठ करायचं आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करून आल्यानंतर आता येता किती लाडू खाऊन राहिले लोक, किती चहा पिऊन राहिले, काही बटाटे वडे, काही फराळाचं. तिथून आल्यानंतर किती वेळ लागतो? कमी आहे किती? गेले का तुम्ही कधी? आता सोय झाली ब्रह्मगिरीवर. जनार्दन स्वामी परशुराम बाबा साक्षी तिथं जमीन मिळाली, तिथून गवताचा भार बांधायचा, गोरख महाराजांनी खाली घेऊन यायचं. आम्हाला बरं भारा बाबाजी स्वतः बांधायला, आणखीन 2 मोठा टाक डोक्यावर घ्यायचं, वर जायचं, खाली यायचं. किती भारी व्हायले.
आम्ही तर विद्यार्थी होतो. त्या काळात काय लहान पोराला काय थकता नाही येत. सोपं आहे का ते? किती खडे टोचत असेल किती. आता तर रस्ता झाला, त्यावेळेस कसं असं. गुरुजीने सांगितलं त्र्यंबकरायाची आरती म्हणायला पाहिजे तुम्ही. म्हणा तुमचा कार्यक्रम आरेखीव कार्यक्रम असतो, मध्येच काय म्हणा नाही आता म्हणा म्हणे त्र्यंबकरायाची आरती म्हणा. म्हणलं आता प्रवचन झालं का आरतीच करू. तुम्ही कंटाळलेत नाही ना. आता सुद्धा परिक्रमा करणारे आहेत. नर्मदा परिक्रमाचे किती लोकांना अनुभव आहे. पहिली परिक्रमा केली वेदशास्त्र संपन्न आणि हरिभक्तपरायण प्राचार्य दांडेकर मामांनी. त्यांनीच लिहिलं परिक्रमाचं अगोदर पुस्तक, मग प्रचार झाला. मग आता तर बाबा आता खूप सुधारणा. त्यांची परिक्रमा किती अवघड आहे, 80-90 वर्षापूर्वी. आताची किती दिवस अनुभव आहे. ते तर प्राचार्य होते महाराज, सुशिक्षित होते, काय असे अंधश्रद्धावान थोडी होते. येते तुमच्या उपासनेचं ते फळ आहे. तुमची किती निग्रहणं करतात, किती एकाग्रता. म्हणून तोन म्हणून जीवाभावनं किती करतात. म्हणून तोन म्हणून जीवे चरणाशी लागावे. किती चरणाने तुम्ही कसं काय समजणार तुमची श्रद्धा आहे म्हणून. तुमच्या शरीराला जेवढे कष्ट तुम्ही सोसताल तेव्हा तुमची श्रद्धा शुद्ध होतात. आणि म्हणून जेवढे महापुरुष आहेत त्यांची अशी तपश्चर्या 16 वर्ष राहीव भाजो द्यावं. असं उन्हाळ्याचे दिवस त्रिकाल स्नान करायचं, 4 वेळेस स्नान करायचं, भगवान शंकराला अभिषेक करायचा आणि शिव नामाचं जप करायचं. बरं खायला काय? खायला कोणी न मागता दूध आणून दिलं तरच, ते बी एखाद्या नरोटीवर. कोणी आणा पैसा त्या देवापुढं ठेवला, खेडगावे अंदरसूर, त्याची एक खारीक आणायची. खूप भूक लागली, काहीच नाही आलं आज, न मागता काहीच आलं नाही तर प्रातर्विधी काय जाणार आहे महाराज. खायलाच नाही पोटामध्ये. प्रातर्विधी त्रिकाल जायचं तर पाहायचं तर कुठंतरी पडलेल्या काय असेल खाली, त्या खाल्ल्या. अशा कोपाटीवर ते कारले असतात ना, ते कारले पिकलेले ते खाल्ले आणि ती तपश्चर्या केली. आणि ती तपश्चर्या फलद्रूप झाली महाराज. एक दिवस रात्री 12 वाजता स्नान करून आले, हातामध्ये भोपळा आहे, पाणी भगवान शंकरला व्हायचं आहे म्हणून ते छोटं मंदिर आहे नागेश्वराचं. आणि दरवाजा म्हणजे बसून जावं लागतं, एवढं लहान दरवाजा. बहुतेक शंकराच्या मंदिराचे दरवाजे लहानच असतात. लावून जायला पाहिजे, नम्र होऊन जायला पाहिजे. नम्र झाला होता त्याने कोंडीले आणत सांगितलं की व्यासपीठीवर ठेवा. म्हणून नाही, देवतावर आहे, गुरुदेववर आहे, आम्ही खाली पाहिजे. ही मर्यादा आहे संन्यास धर्माची, सगळ्याच धर्माची. गुरुदेवाच्या समोर सारखा आसन नसून आहे. आता तिथे चौरंग मांडलं, मी खाली बसणार होतो पण बाबांनी सांगितलं बस म्हणून. आमच्या 2-3 महापुरुषाचं मला सानिध्य लावलं आहे. एक दिवस गणेश बाबा म्हणून 143 वर्षाचं वय असणारे सांगितलं की मग बस माझ्या आसनावर. म्हणलं बाबा शक्य नाही, व्याघ्रांबरोबर कसं काय बस, तुमचं आसन आहे ते, ही मर्यादा असते. ही काय सांगितलं आहे, म्हणून तनु मन जीवे चरणाशी लागावे, चरणाजवळच राहिलं पाहिजे. आणि म्हणून द्यावं म्हणलं असं नाही चालणार. व्यासपीठ खालीच पाहिजे, ते उच्च असण्यावर पाहिजे, देवता उच्च असण्यावर पाहिजे आणि आपण खाली पाहिजे. तेव्हा कुठं पाणी ब्रह्मगिरीवरून खाली येतं का खालून वर जातं? पाणी हे अधोमुख आहे, खालून वरून खाली येतं. आणि
किती गोड प्रमाणे. आता खरं सांगा, तुमचं लक्ष जरा भारी चप्पल असली तर चप्पलाला काही त्रास आहे का? चप्पलाला काही त्रास नाही, पण तुम्हाला कोणी नेईल काय? काळजी कोणाला? पायीची वाहनं पायी बरे, मी खालीच बरं आहे. माझी काळजी मला नाही. आता माझी चिंता तुझं नारायण. याला म्हणतात पायीची वाहनं पायी बरे. सगळ्याचं लक्ष पहा. एखादं चांगला जोडा असला बुटाचं 5,000चा आहे हो, लग्नात घेतलेला आहे, मारला कोणी. असं म्हणतात की कीर्तनाचं प्रवचन तसं जाऊन काहीतरी घेऊन जावं. काही लोक चप्पलच घेऊन काय, अरे जे घ्यायचं ते घ्यावा, चप्पल काय घालं. आणि म्हणून द्या हो, सांगायचं मला हेतू लक्ष की उपासनेला दोडं चालू आहे. 12 वाजले, आता झोपळा आहे, पाणी घेऊन आलं तर मंदिरात जाताचे हे मोठं नाग प्रत्यक्ष. आता काय करावं? अरे बाबा नागेश्वरा, मला पूजा करायची वेळ झाला, असं नका करू, माझा नियम आहे, तू जाय बाजूला जाय. ज्यांनी मंत्रानुग्रह दिला, आता तुमची परंपरा फार उदात्त आहे. आदिनाथ गुरुपासून तर आतापर्यंत या गादीपर्यंत परंपरा आहे. त्याच परंपरेतील नागा बाबा जोरक्ष जती फक्त 9च होऊन गेले आणि 10वाय भगवान मारुतराय. गोरक्ष किम्या नावाचा ग्रंथ आहे, त्याचा आता बरबरी भाषेतून हिंदी भाषेत ट्रान्सलेशन झालं तरी मूळ ते मिळतच नाही. ते गोरखपूरला जे काही त्यांचं पीठ आहे, आता त्याचे जे वैद्यनाथ त्यांचे गुरुदेव खासदार होते ते आता मंत्री आहे, योगी आदित्यनाथ, त्यांनी ते प्रकाशित केलं. पण ते त्यांच्याच संप्रदायाला देतात, दुसऱ्याला देत नाही. पण एक भक्तानं सांगितलं, तुम्ही बाबा प्रवचन करतात, म्हणलं हे मूळ सांगता येणार नाही. हे गोरक्ष किम्या नावाचं ग्रंथ आहे, ते बरबरी भाषा आहे, ते त्यांचं बोलणं म्हणजे मंत्र आहे, आणि ती साबरी विद्या आहे. ते थोडं वाटलं आणि ठेवून दिलं. फार मोठा संप्रदाय. त्याच परंपरेतील गोरक्ष जती फक्त 9 आहे. मग एक आले कसे काय? इसवी सन 1000 मध्ये नवनाथाचं सांगतात, आविष्कार होता. सांगितलं की त्र्यंबक पंतांना प्रत्यक्ष गोरखनाथाचा अनुग्रह होता. ज्ञानेश्वर माऊलीची आजी, तिला गैनीनाथाचा अनुग्रह होता. सेवा केली आहे, लोक फिरायचे, ओम भिक्षांमे दे, दिला असेल भिक्षा, सेवा केली असेल तर त्यांना त्यांचं मन अर्थ मिळा. आणि तेच गैनीनाथ बसून निवृत्तीनाथानं मिळालं. हे काल हेच सांगितलं. त्याच परंपरेतले गोरक्षती नागाबाबा होते महाराज. म्हणून त्या नागेश्वराची प्रार्थना की आम्ही तर आमची श्रद्धा आहे की ते कोणी दुसरे तिसरे कोणी होते, प्रत्यक्ष नागेश्वरच होते. संत जनार्दन स्वामीला मंत्रानुग्रह दीक्षा दिली. कुठे गेले काही समजलंच नाही. पुष्कळ प्रयत्न केला, पुष्कळ पाहिलं, भक्त लोकांना पाठवलं की तरी कुठं 17, 18, 10, 15 कुंभमेळ्याच्या अगोदरची गोष्ट आहे. कुठं नाही सापडले. बरेच कुंभमेळ्याला जाऊन सांगितलं बाबाजीने भक्त लोकांना का असे महात्मे तुम्हाला दिसले तर सांगा. त्यांना सांगा निरोप, नाही दिसले. सांगायचं तात्पर्य काय की उपासनेला दृढ चालवावे. आता एकच काम करायचं आपलं तुम्ही आम्ही की त्यांनी सांगितलेला धर्मकर्माचा मार्ग आहे, सदाचाराचा मार्ग आहे, तीर्थ व्रत नेम धरी रे करुणा, मग तुम्हाला शांती मिळेल. त्यांनी सांगितलेलं जर तुम्ही ऐकलं आणि ते आचरणात आणलं तर मग ते सांभाळायला तयार आहे. मग सांभाळायला आणि तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे. त्यांच्याकडे तेवढंच भांडवल आहे. माझ्या जड मूड मस्त संत चरित्राशिवाय आपल्याला जास्त काही येत नाही. जन्म कर्मेची मे दिवम
यो मामेति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुनम. पुनर्जन्म जरी द्या, पुनर्जन्म नको आम्हाला, पुनर्जन्म नको नाही, पुनर्जन्म द्या पण असं द्या संतांच्या सानिध्यात काय भक्तीच्या वाटा दाखवण्यासाठी. म्हणून द्या हो. हे भगवंताचं जे भगवंताला आवडतं ते आपण गायलं तर ते भगवंताला आनंद होतो. संत चरित्र ऐकलं किंवा गायलं तर देवाला आनंद होतो. भगवान त्र्यंबकराजाला आनंद होत असेल, ते त्र्यंबकराजा स्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी आहे, ते त्र्यंबकराजा स्वरूप आणि माधवानंद स्वामी आहे. म्हणून आता एकच करायचे. त्यांनी सांगितलेलं धर्मकर्म जे सांगितलेले आहे ते उपासना करायची, जीवन कृतार्थ करून घ्यायचं. जेवढं काही सत्कार्य करता येईल तेवढं सत्कार्य करायचं. खऱ्या अर्थानं जी सत्पुरुष आहेत त्यांनी मांडलेलं कार्य हे खऱ्या अर्थानं सत्कार्य आहे. आणि त्या कार्यासाठी दिलेलं तुमच्यासारखे ग्रहस्थ आश्रमाचे योगदान खरं अर्थानं सत्पात्री आहे. नाहीतर पात्रा माझी पात्र जी जाणी जी सत्पात्र ज्याच्या उदरी नाही शूद्र अन्न. आता उच्चवर्ण यातमध्ये जन्म आहे महाराज, शूद्राचं अन्न पोटात जायचं काही कारणच नाही. 90 वर्षाचं वय असलंसुद्धा 75, 80, 90 वर्षाचं आहे. शूद्राचं काय अन्न आहे, सगळं सोहळ्यात आहे. शूद्राचं अन्नाचं काय संबंध आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र हातानं करून खाल्लं आहे, कोरडी भिक्षा मागून खाल्लं आहे, म्हणून ते सुपात्र आहे. म्हणून पात्रापाशी दान दिलं तर ते अनंतपटीने येतं. दान दिल्यानंतर पश्चाताप व्हायला नको. दानाचा जर सदुपयोग झाला तर तुम्हाला पश्चाताप होईल, अरे अरे आपण दिलं दानाचा सदुपयोग झाला नाही. विद्या अभ्यास करीत असेल लेकरं त्यांना दिलं पाहिजे. मंदिराचं काम चालू आहे तेच दिलं पाहिजे. अन्नदान चालू आहे तेच दिलं पाहिजे. यज्ञयाग हे सदैव चाले, अन्नदान दिना आमच्या गुरुदेवांचं कार्य तेच कार्य या लोक बाबांनी मांडलेलं आहे. त्या कार्यामध्ये ज्यांना काही जेवढं समर्पित करता येईल, जेवढं आपल्या शक्तीनुसार ग्रह प्रपंच भागून उरलेलं एकदा शंत दिलं पाहिजे. पण असे काही बहादर आहे गुरुजी. बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण ग्रह प्रपंच भागून म्हणले ना तुम्ही, तर ती भागतच नाही तर कसं काय दान द्यावं. असे पण काही महाभाग आहे. श्री परमपूज्य अवधूत महाराज श्री तुकाई माऊलीपासून गोंदवलेकर महाराजाला मंत्र अनुग्रह मिळाला आणि त्यांनी त्या मंत्राला सर्व जीवन समर्पित केलं. चांगली नोकरी होती, चांगलं प्रपंच चांगलं होतं. बस आता काही नाही. श्रीराम जय राम जय जय राम या रामाचं जप जीवनभर नामजपाचंच महत्त्व सांगितलं. शेवटी रामरायाचे मंदिर बांधावं, आपलं आराध्य दैवत आहे म्हणून त्याने रामरायाचं मंदिर बांधलं. मूर्ती आणल्या, मूर्ती प्रतिष्ठित झाली. आता स्थान निर्माण झालं का महाराज का ती थोडंफार वाद होतातच. सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतात असं काही नाही. आणि मग स्थान निर्माण झालं तर खूप सहन करावं लागतं. कोण काय बोलेल, कोण काय बोलेल. जनता जनार्दन महाराज काही कमी जास्त कोणी बोलले त्यांचं मन दुखलं थोडं. त्यांनी सांगितलं रामराया आता माझं काम झालं, आता मी तर संन्याशीचे, मी स्वतःला रामदासी समजतो, मी रामाचा दास आहे आणि आम्ही काय कुणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो, म्हणून आता मी हे स्थान सोडून जातोय. आता माझं सगळे चांगले असतात असं काही नाही. सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतात, होत नाही ही देवाची कृपा माना तुम्ही. सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या ईश्वराला कोणी मानणारच नाही. आपली साधना स्वतःला कळू नये. आपल्याला जे समाधान मिळून राहिलं थोडं थोडं त्याच्यातच समाधानी असावं. उच्च साधनेच्या भानगडीत किती समाधान द्यायला पाहिजे. राहे समाधानी चित्ताची या, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचं जाण त्याला माहिती नाही तुम्हाला काय. रामराया आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजर होतो तुमच्या गावी, कृपा असू द्यावी.
आता नाही येणे जाणे सहज कोणत्याला बोलणे. तुकाराम महाराज शेवटचा अभंग आहे. तसं त्याने सांगितलं की येतो म्हणून द्या हो रामरायाच्या चरणी असते दोन्ही, सीतामाईच्या चरणी, रामदरबाराच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी सांगून ठेवलं. आणि जाताना कधीही देवालयाच्या कळसाकडे पाहून जावं. गैवरून येतं काही काही लोकांना, अनुष्ठानातून जातात किंवा यज्ञ करून जातात आणि पाहिजे जे काही क्रम भाविक आहे त्यांना हे स्थान सोडताना बाबाकडून दूर जाताना आपाप गैवरून येत. काही काही माणसं ढसढसं रडतात. आम्ही कार्यक्रम करून गेलो तर काही लोक रडतात, गोडी लागली त्यांना. आणि असं माग वळून पाहिलं, रामरायाच्या डोळ्यामध्ये पाणी, सीतामाईच्या डोळ्यामध्ये रामपांच्या मारुतीरायाच्या डोळ्यात पाणी. मागं पाहिल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं. देवाची संवादसुद्धा होतो आणि तुम्ही तसं अनुष्ठान करा, तसं त्यांची सेवा करा. अगरवता म्हणून अपेक्षी जी आपुले, जी तुमची अपेक्षा आहे ते पूर्ण करेन म्हणून अपेक्षी जी आपुले. काय माऊली काय लिहितात, मग अपेक्षी जी आपुले तेही सांगती पुसरे, ज्याने अंतःकरण बोधले संकल्प नाही आहे, कोणताही प्रकारचा संकल्प येत नाही. माग वळून पाहिलं नसतं, रामरायाच्या डोळ्यात पाणी, अंतःकरण भरून आलं की देवा माझा विरोध तुम्हाला सहन होत नाही ना, आता मी तुम्हाला सोडून जाणार नाही. काय जीव गेला तरी चालेल. कालचीच जनार्दन स्वामीची किल्पे, कोणी कितीही वाईट करा, कितीही बाबाला त्रास द्या, कोणी बाबाचं मुंडकं जरी उडवलं तरी बाबा एक शब्द म्हणणार नाही, तुम्हाला शाप पण देणार नाही, उलट तुमचं कल्याण होईल असंच बोलेल बाबा. तुमचं वाईट होणार नाही असं बाबा कधी म्हणणारच नाही. काय वाक्य आहे महाराज, किती साधी गोड भाषा आहे. तेच माऊलीने सांगते, अंतःकरणे तुझे पोषेल. तू अंतःकरणपूर्वक समोर आहे ना, अगरगर्त सेवा कर ना. आणि म्हणून सांगितलं की रामराया जीवनभर तुझ्या नामाचा प्रचार केला, आता कितीही लोकांनी त्रास दिला, नवे नवे प्राणावर जरी मुकायची पाळी आली तरी मी तुझं चरण सोडणार नाही. बस एवढंच मागायचं आहे. जनार्दन देवा करतो मी सेवा, म्हणून द्या हो झालेली ही वाङ्मय सेवा गुरुदेव सद्गुरू जनार्दन स्वामीच्या शक्तिस्फूर्तीनं, भगवान महामृत्युंजय त्र्यंबकराजाच्या शक्तिस्फूर्तीनं, सर्वेश्वर महाराजाच्या शक्तिस्फूर्तीनं आणि स्फटिक शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगाच्या शक्तिस्फूर्तीनं झालेली ही वाङ्मय सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून काही कमी जास्त बोलले गेलं असेल तर क्षमा मागतो. माझ्या लेकराचे बोबडे बोल तुम्ही माईबापासारखे ऐकून घेतले म्हणून तुमचं परत एकदा ऋणनेश करतो. तुमच्या सर्वांच्या चरणावर नमस्तक प्रणिपात करतो. ब्रह्मवंदाच्या चरणावर प्रणिपात करतो. आदरणीय सद्गुरू सेवापरायण गुरुदेव भगवान श्री माधवानंदजी महाराजाच्या पवित्र पारणचरणी साष्टांग प्रणिपात ओम नमो नारायण करून या ठिकाणी थांबतो. नारायण नारायण.